नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत संग्राम जगताप आहे. तर काय सांगाल आज नगर जिल्ह्यातील महात्मा फुले जयंती आपण जर पाहिलं तर महात्मा फुले जयंती ही वेगळी जयंती आहे. त्याचं कारण असं आहे की महात्मा फुले योगदान म्हणजे महाराष्ट्राला नाही तर देशात क्षेत्रात सावित्रीबाईंची दूध या शिक्षणाची वाट होती बघते. त्याला वेगळ्या भावनेच्या आदराच्या भावनेचं आजही त्याच्या विचाराचं कुठेतरी अनुकरण पाहिजे. तो विचार आपलं खरं प्रत्येक व्यक्तीने कुठे अंमलात आणले पाहिजे. शिक्षणाचे वेगळं महत्त्व ते सातत्यानं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी अंमलात आणलं पाहिजे असे वेगळे विचारधारा आपल्या दिले आहेत. आणि महात्मा फुलेंना अजून एक वेगळ्या कारणाने लोक ओळखतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर कोणी केली असेल तर ती महात्मा फुले अशा वेगवेगळ्या व्यक्तीला तर त्याची जयंतीनंतर आपण प्रत्येकाने अभिवादन केलं पाहिजे. आणि अभिवादनाबरोबर त्याचे विचार ते आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीभूत केले पाहिजे. या ठिकाणी बघत असेल खेड्यापाड्यातून इथं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी वगैरे येतात, पण त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना पाहायला मिळत असते. त्यांना राहण्याची सोय नसते, मोठे मोठे क्लासेस आहेत पण त्यांची फी परत असते. आपल्या माध्यमातून या विद्यार्थ्यांसाठी काय करता येतं असं काही नाही. कोणाची गैरसोय होत नाही. विद्यार्थी असतात आपापल्या सोयीप्रमाणे राहतात. प्रत्येक ठिकाणी शासकीय योजना आहेत, कुठेतरी केंद्र सरकारच्या योजना असतात, राज्य सरकारच्या योजना असतात. होत असतो पुण्यात अनेक आता लॅब्रेरी वगैरे माध्यमातून काही सगळ्या भरपूर लॅब्रेरीज आहेत, अभ्यासिका आहेत, सगळं सुरू आहे. आपण बघितलं की महात्मा फुले जयंतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी आमदार संग्राम जगताप आले होते आणि मोठा उत्साह इथं आपल्याला पाहायला मिळतो. नमस्कार, मी ओंकार लेंकर. आज 11 एप्रिल क्रांतीसूर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्या कारणाने अहिल्यानगर शहरात बालिकाश्रम रोडवर ही मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होत असते. या निमित्ताने लोकांना जे महात्मा फुले यांनी जो देशाला संदेश दिलेला आहे जो सर्व लोकांमध्ये आत्मसात करण्यासाठी ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तसेच या आमच्या बालिकाश्रम रोडवर ही जयंती मोठी प्रमाणात साजरी होते. तसेच ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. अहिल्यानगर